टॉक्सिक बॉसेस बद्दल काय वाटतं तुला? पहिले माझे 2 जॉब मध्ये मला बॉस एकदम सपोर्टिव्ह भेटलेले, पण आता जो माझा बॉस आहे ना, मी काय सांगू तुला, टाइम आपला होऊन जातो जॉबचा आणि जाताना की हे फाईल करून घे, ते फाईल करून घे. तर माझा जो फर्स्ट बॉस होता, ही वॉज प्रिटी टॉक्सिक यू कॅन से. ते मीटिंग घ्यायचे अँड मीटिंग वॉज 5 o'clock अँड वी यूज टू लीव ॲट 6. मग मीटिंग चालायची 7 पर्यंत. म्हणजे त्रास द्यायला थोडं चालू आहे. अरे भावकी, राम राम. नाही, रात्रीचे 9 वाजलेत, पण आमचं काम काही संपत नाही. हे वर्क लाईफ बॅलन्स वगैरे ना फक्त नावापुरती राहिले. हे सगळं माझ्याच बाबतीत आहे की तुमच्या बाबतीत सुद्धा आहे, मला हे जाणून घ्यायचं. तयार आहात? चला तर मग. काय काम करता तुम्ही? किती वर्षापासून जॉब करताय जरा सांगा ना. मी आता सर्व्हिस कंपनीमध्ये आहे आणि मी काम करतोय फायनान्स मध्ये. आता मी सेल्समध्ये आहे, सेल्स फील्डमध्ये, आणि ऑलमोस्ट 7 वर्षापासून काम करतो. मी सध्या मार्केटिंग आणि सेल्समध्ये आहे. मला आता जवळजवळ 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मी एका MNC मध्ये आहे, विदिन मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. मला झाले 4 वर्षापासून. मी आता मार्केटिंगमध्ये काम करतोय. मला टोटल अजून 4+ इयर्स झालेत. मला आता कामापासून सॅटिस्फाईड आहे? थोडा तर मी सॅटिस्फाय नाही, कारण मी आता मास्टर डिग्री केली आहे. मला आता असं वाटतंय की मला आय शुड हॅव समथिंग ग्रोथ, की जी मी डिग्री केली आहे त्याचे काहीतरी मला रिवॉर्ड भेटला पाहिजे. येस मी असं बोलू शकतो की मी माझ्या जॉबनुसार सॅटिस्फाईड आहे. सॅटिस्फाईड आहे सध्यासाठी तर. येस बिलकुल. आत्ताच्या जॉब बद्दल मी बोललो तर ॲज मॉनिटरी ऑब्व्हियसली नो वन इज सॅटिस्फाईड विथ द करंट पोझिशन. आता नीड्स पूर्ण करण्यासाठी जॉब करावा लागतं. बोलायला गेला सॅटिस्फाईड असं नाही, कारण की सगळ्याच गोष्टी जॉबने कम्प्लीट होत नाहीत. आता जिथे कामाला आहात सध्या, तिथे तुम्हाला फायनान्शियली किंवा मेंटली तुम्हाला ग्रोथ वाटते का तिथे? अगोदरच बोललो, मला पीस नाही आहे एकदम. अच्छा, फायनान्स इंडस्ट्रीलाच पीस नाही ऍक्च्युली. येस, ऍक्च्युली आय कॅन से. कारण काय, त्याच्यामध्ये की लांब वरून येतात, जॉबवर बसतात आणि पूर्ण दिवस ते आपले आकडे चालूच असतात डोक्यामध्ये, आणि जाताना पण तेच ट्रॅव्हल करून घरी जायच्या. करत गुस्त की असं आपण डेथ होऊन जातो एकदम. ज्याला जॉब मध्येच पूर्ण करिअर करायचं, तर तो मेंटली जर प्रिपेअर्ड असेल, जॉब मध्ये त्याला पुढे जायचंय आणि पुढे त्याला चांगल्या लेवलवर जायचं, तर तो करू शकतो. फायनान्शियली म्हटलं तर कधीच कोणाला नसतं. मेंटली म्हटलं तर हो, ऑब्व्हियसली ऑफिसचं एन्व्हायरमेंट वगैरे खूप चांगलं आहे. याच्या अगोदर मी जिकडे जॉबला होतो ना, तिकडे वर्क कल्चर थोडं एवढं चांगलं नव्हतं, खूप टॉक्सिक. एक पॉईंट असा असतो की सॅलरी, तुमची सॅलरी जर वेळोवेळी जर इन्क्रीमेंट होत असेल तर बोलू शकतो की येस आय एम सॅटिस्फाईड इन फायनान्शियली. तर मेंटली सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं ऑफिसमध्ये एन्व्हायरमेंट कसं आहे, तुमचे मित्र कसे आहेत, तुमचे कलिग कसे आहेत, तुमचा बॉस कसा आहे. म्हणजे ते सगळे जर व्यवस्थित असेल तर या सगळ्या गोष्टी म्हणजे पॉसिबल आहेत. टॉक्सिक बॉसेस बद्दल काय वाटतं तुला? पहिले माझे 2 जॉब मध्ये मला बॉस एकदम सपोर्टिव्ह भेटलेले, पण आता जो माझा बॉस आहे ना, तो मला पूर्ण दिवस काम नाही सांगणार, पण जाताना टाइम आपला होऊन जातो जॉबचा आणि जाताना की हे फाईल करून घे, ते फाईल करून घे, मध्ये असं पिन पॉईंट करूच असतो तो. आणि लंच पण करून देत. लंच टाइमला मध्ये फोन, बाबा हे फाईल कुठे आहे, हे कॅल्क्युलेशन झाला की नाही. म्हणजे पूर्ण एकदम टाइम टेबलच बिघडलेलं आहे एकदम. टॉक्सिक म्हणजे आता त्यांना फक्त काम काम काम, ठीक आहे, दिवसभर फक्त काम करून घ्यायचं, काही नाही, फक्त जॉबवर या, काम करा, घरी. असा फ्रेंडली असा एन्व्हायरमेंट नसतो कामामध्ये. तर माझा जो फर्स्ट बॉस होता, ही वॉज प्रिटी टॉक्सिक यू कॅन से. ते मीटिंग घ्यायचे अँड मीटिंग वॉज 5 o'clock अँड वी यूज टू लीव ॲट 6. मग मीटिंग चालायची 7 पर्यंत. तर मला ते थोडं वाटायचं की नाही, हा त्रास द्यायला थोडं चालू आहे. करंट सिच्युएशन मध्ये सांगू तर बॉस खूप चांगले भेटले आम्हाला इकडे. तर ऍक्च्युली बॉस हा लॅटिन शब्द आहे, बास. ओके, त्याच्यानुसार आपण तो डिराइव्ड झालेला आहे. आणि बास म्हणजे मास्टर, आणि मास्टर म्हणजे आपल्याला लहानपणापासून माहित आहे की शाळेत असताना पण मास्टर, की जो आपल्याला द पर्सन जे काही तुम्हाला सगळं काही शिकवतो घडवतो तो म्हणजे मास्टर. तर माझ्या मते बॉस म्हणजे की बेस्ट अपॉर्च्युनिटी इन सर्व्हिस सिस्टम. बॉसचा फुल फॉर्म कसा असला पाहिजे बॉसनी, तुला काय वाटतं? बॉस मला वाटतं असं म्हणजे जेव्हा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, यू कॅन अप्रोच हिम. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की अरे मी सांगू की नको. असा बॉस असला पाहिजे. बॉस असा असला पाहिजे की आपल्या ग्रोथसाठी गाईड करेल, फ्रेंडली नेचरमध्ये असेल, काम सगळ्यांनाच करायचं आहे, तर तसा तो समजून घेणारा असावा. ही इज व्हेरी फ्रस्ट्रेटिंग पर्सन फॉर मी, की सकाळी येतो ना, पहिला त्याला पिऊनला विचारतो, बाबा तो आलाय का, सुट्टीवर बिमार नाही पडला ना तो. तुम्ही कधी जॉब पासून पळायचा किंवा बिझनेस म्हणजे जॉब सोडून इतर गोष्टी करायचा कधी प्रयत्न केला? जॉब सोडून दुसरं काही ऑनेस्टली बोलू तर मी नाही केलंय अजूनपर्यंत, तर ट्राय नाही केलंय. मोस्ट केसेसमध्ये मला असं वाटतं की जर तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेस बॅकग्राऊंड आहे तर तुम्ही बिझनेसच करू शकता. माझे वडील पण जॉबमध्येच होते, तर बेसिकली तोच ट्रेंड आला की आपण सुरुवातीपासून अभ्यास केला, ग्रॅज्युएशन केली, MBA केला, जॉब. की रिस्पॉन्सिबिलिटीनुसार माणूस जॉब आणि बिझनेस प्रिफर करतो. एंटरप्रेन्योर बनणं, बिझनेस करणं हे लोकांना खूप मोठं वाटतं की लार्जर दॅन लाईफ. पण जॉब लाईफ बघायला गेलं तर नोकर वर्गासारखं वाटतं. तर तुम्हाला असं वाटतं का की जॉब लाईफ अंडररेटेड आहे? नाही, मला तर नाही वाटत असं, बिकॉज प्रत्येका फील्डमध्ये स्ट्रगल असतं. असं कुठलाही व्यक्ती नाही ज्यांनी स्ट्रगल नाही केला, भले तो बिझनेसमध्ये असू द्या की जॉबमध्ये. जो बिझनेस करतो त्याचा स्ट्रगल वेगळा असतो, जो जॉब करतो त्याचा स्ट्रगल वेगळा असतो. नाही, मला असं तर नाही वाटत. माझे बरेच मित्र आहेत जे ओनर्स आहेत, शॉप ओनर्स आहेत किंवा बिझनेस
ओनर्स आहेत, तर मी बघितले की दे आर नॉट वर्किंग 10 to 6 जॉब्स, दे आर वर्किंग राऊंड द क्लॉक. ते ब्रेक्स नाही घेत. दोन्हीमध्ये आपले आपले डिसएडव्हान्टेजेस आहेत. नाही, असं अंडररेटेड नाही बोलू शकत, कारण की जॉब पण आपल्याला काम करतोय त्याचा आपल्याला इन्कम येतोच आहे. बिझनेस बरोबर कम्पेअर करूच नाही शकत. जॉबमुळे आपल्या बेसिक नीड्स तरी कम्प्लीट होतातच. लोकांनी वर्क लाईफ कशी बॅलन्स केली पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्याप्रमाणे जे मी स्वतः फॉलो करतो ते मी सकाळी जेव्हा ऑफिसवरून निघतो, जोपर्यंत मी ऑफिसची प्रेमाइसेस एंटर करत नाही तोपर्यंत मी जॉबच्या बद्दल विचार करत नाही. जेव्हा मी संध्याकाळी ऑफिसवरून निघतो त्याच्यानंतर मी ऑफिसबद्दल विचार करत नाही. दॅट इज द बेस्ट थिंग दॅट आय थिंक. गो ऑन अ लॉंग वेकेशन ॲटलीस्ट वन्स अ इयर. मला ते खूप इम्पॉर्टंट वाटतं. कामाच्या वेळी काम आणि आपली पर्सनल जी लाईफ आहे, कामावरून सुटलं की आपलं जे पर्सनल लाईफ आहे ते काम बंद करायचं आणि जे आपल्या पर्सनल लाईफ मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. तर मित्रांनो, ही होती लोकांची मतं त्यांच्या ऑफिस लाईफ विषयी. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या पीस ऑफ माइंड साठी त्याची कंपनी, त्याचा बॉस आणि त्याचे कलिग्स हे फार महत्त्वाचं काम करतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातला एक चांगला बॉस आणि चांगला कलिग होण्याचा नक्की प्रयत्न करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी भाऊकीला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन विषय आम्ही तुमच्या समोर नक्की आणतो. तोपर्यंत राम राम.